श्रीकांत भारत आवटे, गाव डकवाडी. धंदा आपला विरला पाटीला दुकान आहे. 15 वर्षापासून ही व्यवसाय करते. मला जमीन आहे 1.5 एकर, त्याच्यावर माझं भागत नव्हतं. मग डकवाडीच्या काका पाटलांनी म्हणले मी तुला एक छोटं कर्ज काढून देतो म्हणले 5 लाख रुपये, तुझं भागणं झालं. मग त्यांनी राणादादाच्या ऑफिसला नेलं तर तिथं मी 5 लाखाची फाईल टाकली होती. 2,30,000ची फाईल मंजूर झाली. ती 2,30,000 घेतले. मी ही व्यवसायाला माझं भागत नव्हती. ती कपीनं मला करणं होत नव्हतं काम. म्हणजे शेतकरी वाहनं भेटत नव्हते, बैलगाड्या राहिल्या नाही, काय नाही. मग राणादादाची काहीतरी मदत झाली. मला 2,30,000 रुपये भेटल्यानंतर मी ट्रॅक्टरवरली कपी घेतली 1,80,000ची. आणि ती कपीवर ही आतापर्यंत धंदा बाकीचं दुकानामध्ये व्यवसायाला लावले मी पैसे. माझा पहिला धंदा 1,000 रुपये भेटत नव्हतं. आज मला सांगा लाईट चलत नव्हती. मोटर कपीवर काढा गेलो तर लाईट थोडी 1 मिनिट चलत नव्हती. पुन्हा संध्याकाळची लाईट होती. आता माझं ही राणादादापासून कर्ज घेतल्यापासून त्या बँकेपासून तर माझं 4,000चा धंदा होता. पहिला माझा 1,000 रुपयाचा धंदा होता. आता रोज 4-5 हजार बघायला भेटायला लागलेत आपल्याला. कुणापासून भेटायला लागले तर ह्या सरकारपासूनच भेटायला लागले. ह्यांनी जर कर्ज नसतं दिलं तर मी काय बघायला भेटत होतं मला सांगा. अहो खाजगीत मी 4 महिने झटलो, मला दिलं नाही कोणी खाजगीवाल्यांनी. दिलं नाही. एवढं तुम्हाला क्षेत्र नाही, तुम्हाला जमीन कमी आहे, तुम्हाला कसा व्यवसाय द्यावा म्हणजे एवढे पैसे द्यावं म्हणजे भांडवल म्हणून दिलं नाही. मग झटलं राणादाच्या ऑफिसला गेलं की माझं महिन्यात मंजूर झालं. की एका फोनवर सगळं झालं. सुतार साहेबांनी बी लक्ष दिलं, पुन्हा आवटे साहेबांनी बी लक्ष दिलं, काका पाटलांनी बी डकवाडीचे लक्ष दिलं. सगळ्यांनी लक्ष दिल्यामुळं पुन्हा राणादादांनी बी बँकेत फोन लावला. सगळ्याच आतापर्यंत मला सांगा कुठलं चांगलं केलं नाही राणादादानं. सगळं आतापर्यंत राणादादानंच बघितलं का नाही. राणादादानापासून कुणाचं काय वाईट झालं का शेतकऱ्याचं झालं का वाईट मला सांगा तुम्ही. नाही एखादं असतंय तसं 10तून एखादं करत असतं कालवा, त्याच्यावर लक्ष देऊन बघतं का आपल्याला. आपल्या पायी तर चांगलं आहे का नाही राणादादा. सरकारच आपल्या पायी चांगलं आहे, बाकी काय बघायची गरज आहे. ही सरकार नसतं तर काही चलत नव्हतं. आज मग 35 वर्षे राज्य केले सरकारनं, काय उपयोग झाला पहिल्या, काय दिलं कुणाला शेतकऱ्या पायी. ही सगळे पायी शेतकऱ्या पायी सही सरकार सगळेच चांगलं आहे. ह्यांच्यापासून कर्जमाफी ही सगळं चांगलं केलं त्यांनी, सगळंच केलेलं आहे. आता माफी आज मला सांगा 35 वर्ष कोणी केलं तर कर्जमाफी 35 वर्ष आता काय केलं मला सांगा. आता ह्या 10 वर्षात सगळेच चांगलं झालं का नाही. आपलं सरकार राणादादा ह्याच्यापासून आभारी राहावं मी.